नमस्कार, मी राजेंद्र निखंटाकडू मोजा राऊगाव तहसील काटोल जिल्हा नागपूर येथील संत्रा बागायतदार. माझे हे जे झाडाचं वैमान आहे आज 14 वर्षाचं प्लांट आहे आणि याची लागवड जी केली आहे मी 21.5 बाय 21.5 फुटावरती केली आहे. याच्यामध्ये 3 वर्षा अगोदर याला मी वरतून हार्ड प्रोनिंग केलं आहे. त्याच्यानंतर दरवर्षी मी या झाडाचे सलम उडत असतो. यावर्षी पण सलम उडले आहे आणि आंबिया बहार घेतो. अगोदर मी मृग घ्यायचं पण मृगाला हे सोडून मी आंब्यावरतीच वळलो. आंब्यामुळे झाडाची क्वालिटी चांगली राहते. त्याची कॅनोपी आज जसं मेंटेनन्स आहे त्याच्यामुळे कसं बरं वाटतं झाडामध्ये आल्यानंतर. त्याच्यानंतर मी 2 वर्ष अगोदर या 625 झाडामध्ये 102 टन माल घेतलेला आहे. या वर्षाला जास्त पावसामुळे थोडंसं झालं. दुसऱ्या वर्षी यावर्षी 25 टन निघाला. ज्यावेळेस मी 102 टन विकला तो 27.5च्या भावाने विकला होता, 27,500 रुपये टन. आणि यावर्षी मी जो 25 टन विकला तो 65 रुपये प्रमाणे विकला. आणि यावर्षीची जी आता कंडिशन आहे, यावर्षी चांगला माल राहील. आता 2 महिन्याचा कालावधी आहे, निसर्ग आहे, सगळ्या गोष्टी आहे. आणि याच्यामध्ये मी 6 वर्ष झाले या बागेला मी कल्टिवेशन करत नाही आहे. झिरो कल्टिवेशन आहे, रोटारेटर नाही, वखरण नाही, काही नाही. कधी पटपाणी पण देतो आणि ड्रिपचं आहेत माझ्याकडे. ड्रिपच्या 3 नळ्या आहे. ॲटोमायझेशन आहे, म्हणजे ॲटोमॅटिक मी कसं त्याच्यामुळं न्यूट्रिशन सोडत असतो. सँड फिल्टर पण आहे बोरचं पाणी असल्यामुळं. आणि दर आठवड्याला न्यूट्रिशनमध्ये कधी 0050, कधी 03234, 13-045 या सगळ्या 13-40-13 अशा ग्रेड मी सोडत असतो. त्याच्यानंतर याच्यात ऑर्गॅनिक पण वापरतो मी. ऑर्गॅनिकमध्ये PSB आणि व्हॅमफोर्स. त्याच्यानंतर त्यांचं रेडोफोर्स म्हणून येते, एक ऑर्गॅनिक पोटॅश आहे, खूप चांगलं प्रॉडक्ट आहे. त्याच्यानंतर कृष्णा व्हॅलीचं मी व्हिडी फॉस्फरस, त्याच्यानंतर CB+, त्याच्यानंतर त्यांचं सिलिक्युलाज आहे, म्हणजे अर्का आहे तो ओरिजिनल. त्याच्यामुळे बेनिफिट होतं, म्हणजे पानावरती ते लेअर तयार होतं, टेम्परेचरला आपल्याला बेनिफिट मिळतं, फळं हे होतं. आणि फळाची गुणवत्ता आणि फळाची साईज असल्यामुळं आपली बाग हा कोणताही व्यापारी बाहेरचा येऊन मागतो आणि आपल्याला मार्केटपेक्षा 5 रुपये जास्त देतो. दरवर्षी मी इथे कंपोस्ट टाकतो, NPK, मायक्रोन्यूट्रन, सगळं बेसल डोस कंपल्सरी वापरतो आहे. आणि इथली जी स्प्रेइंग आहे ही HPT पंपानीच केल्या जाते. आणि जवळपास वर्षभरामध्ये 8 ते 9 स्प्रेइंग होतात याला. दरवर्षी याला बोर्ड पेस्ट पण लावतो आम्ही. त्याच्यामध्ये जसं ते झाडाची जी म्हणजे कॅपॅसिटी आहे, एका झाडामध्ये 10, 15 ते 20 कॅरेटपर्यंत कॅपॅसिटी आहे झाडाची. म्हणजे एवढ्या झाडामध्ये एवढा माल निघेल असं वाटत नाही. पण हे जसं संत्रा लागवडीचं जे अंतर आहे, ही अंतर एवढंच पाहिजे. कारण त्याला जेवढं अंतर कमी राहील तेवढं त्याला सूर्यप्रकाश मिळणार नाही, त्याला हवा मिळणार नाही, जमीन तापणार नाही, त्याचे जे बेनिफिट आहेत ते मिळणार नाही. त्याच्यामुळं काही लोक कसं आजकाल जी फॅशन झाली आहे की 10 बाय 20 वरती लागवड करतात, कोणी 15 बाय 15 वरती लागवड करतात. माझं असं मत आहे की 18 बाय 18, 20 बाय 20, 21 बाय 21 अशीच लागवड करायला पाहिजे. आणि दरवर्षी कसं झाडाचं संगोपन करायचं, दरवर्षी त्याचे सल काढायला पाहिजे, बोर्ड पेस्ट करायला पाहिजे. त्याला शेणखत, मायक्रोन्यूट्रन्स सगळ्या गोष्टी आवश्यक असलं तर ते उत्पन्न चांगलं मिळतं. मग राहिला प्रश्न